फळ नसेल तर आपण फळ देणारे नाही बनणार. कारण बायबलचं वचन सांगतं, फळावरनं कशाची परीक्षा करा? झाडाची. झाड चांगलं तर फळ चांगलं, फळ वाईट तर झाड वाईट. बरोबर? हे बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं. आणि म्हणूनच गलतीकारस पत्रामध्ये लिहिलेलं आहे 5:22 मध्ये की आपल्यामध्ये ते फळ असणं खूप गरजेचं आहे. पाळकसाहेब आपल्याला प्रत्येक टायमाला त्या वचनाद्वारे बोलत असतात. बरोबर ना? माहीत आहेत का हो फळं? ते माहीत आहेत ना? पवित्र आत्म्याचे 9 फळं आहेत, पवित्र आत्म्याचे 9 दानं आहेत. दानांमध्ये फरक आहे आणि फळांमध्ये फरक आहे. बरोबर ना? ते फळ असणं आपल्यामध्ये खूप गरजेचं आहे. आपण जर ते फळ दिलं नाही तर काय होणार आहे माहिती आहे? आपण जर ते फळ दिलं नाही तर काय होणार? तर वचन आपल्याला सांगतं, मत्ती